भरतीला तर सुरुवात झालेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो. आणि यामध्ये काय शंका असतील की नॉन क्रिमिनल कोणत्या वर्षाचं पाहिजे, वय संपलं असेल तर कसा फॉर्म तुम्ही भरू शकता, त्यामध्ये काय सूट दिलेली आहे. सोबतच एका पदासाठी मित्रांनो आपल्याला माहिती आहे एकाच दिवशी ऑल महाराष्ट्रामध्ये परीक्षा होणार आहे आणि आपण 3 वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो 3 वेगवेगळे फॉर्म भरू शकता. त्या 3 वेगवेगळ्या पदांसाठी 3 दिवस वेगवेगळी परीक्षा होणार आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑफिशियली अगदी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची मित्रांनो मागणी होती की मागच्या 3-4 वर्षापासून आपण जे मित्रांनो प्रकल्प राबवत आहोत, ज्या की मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आपण लाईव्ह क्लासमध्ये घ्यायच्या, ठीक आहे. तर तो पुन्हा मित्रांनो योग आलेला आहे. पुन्हा आपण टार्गेट ग्रुप सुरू केलेला आहे आणि फी फक्त मित्रांनो फक्त आणि फक्त 360 रुपये ठेवलेले आहे, ठीक आहे. 360 रुपये. यामध्ये 300 पेक्षा जास्त मित्रांनो तुम्हाला टेस्ट टायमर सोबत दिल्या जातील. 50 प्रश्नपत्रिका मागील वर्षीच्या मित्रांनो लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला सोडवून दिल्या जातील. त्याची तयारी करून घेतली जाईल आणि मित्रांनो 10,000 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरणासह पोलीस भरतीसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते ई बुक स्वरूपामध्ये तुम्हाला दिली जाईल. त्यामुळे फक्त तुम्ही जिद्द ठेवा लढण्याची आणि कष्ट करण्याची, फक्त मित्रांनो जिद्द ठेवा. योग्य दिशेने योग्य स्टडी मटेरियल देऊन मित्रांनो यशापर्यंत नेण्याची जबाबदारी आपल्या या टार्गेट ग्रुपवरती सोडून द्या. तर आपल्याला जर यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर फक्त काय करायचं आहे, 360 रुपये फोनपे किंवा गुगल पे 724893900176 या नंबरवरती आपण फोनपे किंवा गुगलवर पे करून त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल. आता व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो काही सूचना दिलेल्या आहेत, त्या अगोदर आपण पाहूया आणि लगेचच आपण सुरुवात करूया. बघा महत्त्वाची सूचना काय दिलेल्या आहे, अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक पाहाव्यात. अर्ज भरण्यापूर्वी आपल्याकडे अधिवास प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच NCC प्रमाणपत्र अर्हतेनुसार तयार ठेवावे. त्यानंतर अर्जदाराने त्याचा ईमेल ID, मोबाईल नंबर काळजीपूर्वक निवडावा. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदवलेल्या ईमेल ID आणि मोबाईल नंबरवरती पुरवण्यात येतील. पुढं जसं की आपण थंबनेलवरती लिहिलेलं होतं मित्रांनो, अर्जदारास पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई अशा 3 पदांसाठी एकाच घटकात किंवा 3 वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज सादर करता येतील. म्हणजे आपण जर बघितलं, जर आपण पोलीस शिपाईसाठी भरत असाल तर फक्त आणि फक्त एकच फॉर्म भरा. 2 वेगवेगळ्या पोलीस शिपाई पदासाठी फॉर्म भरण्याची गलती करू नका. पुन्हा वारंवार आपण तेच सांगतोय, एका पोलीस शिपाई पदासाठी एकच फॉर्म भरा. पोलीस शिपाई चालकसाठी एक फॉर्म भरू शकता आणि सशस्त्र पोलीस शिपाई यासाठी एक फॉर्म भरू शकता. असे 3 वेगवेगळे आपण काय करू शकता, फॉर्म भरू शकता. या 3 पदांसाठी काय होणार आहे मित्रांनो, तर 3 वेगवेगळ्या दिवशी परीक्षा होणार आहे. पोलीस शिपाईसाठी ऑल महाराष्ट्रात एकदाच परीक्षा, पोलीस शिपाई चालकसाठी एकदाच परीक्षा ऑल महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी, सशस्त्र पोलीस शिपाईसाठी एकाच दिवशी सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. त्यामुळे जरी तुम्ही डबल फॉर्म भरले तर एकाच दिवशी प्रत्येक या पदासाठी परीक्षा होणार असल्यामुळं आपण काय करू शकता मित्रांनो, जरी इथं तुम्ही 2 फॉर्म भरले तरी पण एक कुठला तर रिजेक्ट आपल्याला करावाच लागणार आहे. आणि तसं झाल्यामुळे जरी तुम्ही मित्रांनो एका कोणत्या तरी याच्यामध्ये सक्सेस झाला पोलीस शिपाईमध्ये, तरी पण तुम्हाला फायनली काय होऊ शकता, रिजेक्ट होऊ शकता. त्यामुळे ती गलती करू नका. फक्त तुम्ही 3 वेगवेगळ्या ह्यामध्ये फॉर्म भरू शकता. पोलीस शिपाईचा एक फॉर्म भरा, पोलीस शिपाई चालकचा पात्र असाल तर फॉर्म भरा आणि सशस्त्र पोलीस शिपाई यासाठी एक फॉर्म भरा. असे 3 फॉर्म तुम्ही भरू शकता. फक्त डबल फॉर्म भरू नका. पोलीस शिपाईचे 2, पोलीस शिपाई चालकचे 3 असं करू नका, ठीक आहे. एका प्रत्येक याचा काय करा, एकच फॉर्म भरा. अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र फी भरावी लागणार आहे, बरोबर आहे. पोलीस शिपाईसाठी वेगळी फी, चालकसाठी वेगळी फी, सशस्त्र पोलीस शिपाईसाठी वेगळी फी, अशी 3 वेगवेगळ्या त्यांची फी वेगवेगळी आहे. प्रत्येक पदासाठी लेखी परीक्षा एका दिवशी संपूर्ण राज्यात घेण्याचे प्रस्तावित आहे. 3 वेगवेगळ्या पदासाठी लेखी परीक्षा ही 3 वेगवेगळ्या दिवशी संपूर्ण राज्यात घेण्याचे प्रस्तावित आहे, बरोबर आहे. चालकसाठी एका दिवशीच होणार सगळ्या महाराष्ट्रात. पुन्हा दुसऱ्या दिवशी शिपाई चालकसाठी सशस्त्र पोलीस शिपाईसाठी एका दिवशी होणार. परत दुसऱ्या दिवशी पोलीस शिपाई चालकसाठी संपूर्ण महाराष्ट्रात एका दिवशी होणार. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पोलीस शिपाईसाठी सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकच पेपर होणार. असे 3 पेपर काय होणार, 3 दिवस वेगवेगळ्या दिवशी होणार आहेत. पुढे बघा, परीक्षेची तारीख ही परीक्षेची निश्चित तारीख ही संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. आणि त्याची अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलवरती सुद्धा देऊया मित्रांनो. तर अति महत्त्वाच्या ह्या सूचना पाहिल्यानंतर जसं की आता ही 3 पदं कोणकोणते आहेत ते आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो. पोलीस शिपाई घटक हे एक पद आहे, आपण या ठिकाणी बघू शकता. एवढ्या ठिकाणी मित्रांनो ही काय होणार आहे, भरती होणार आहे. प्रत्येकाची जाहिरात सुद्धा ऑफिशियली जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती आहे. आणि आपण आपलं एक्झामवडी टेलिग्राम चॅनल जे आहे, एक्झामवडी असं जर सर्च केलं, टेलिग्राम चॅनल आहे, तिथं पण आपण हे संपूर्ण काय करतो, जाहिराती टाकतोय. तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. दुसरं पद कोणतं आहे मित्रांनो, तर दुसरं पद आहे चालक, ठीक आहे. ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे तर ते काय करू शकता, यासाठी पात्र असतील. पोलीस शिपाई चालक गट क या पदासाठी एक आहे दुसरा पेपर. आणि तिसरा कोणता आला मित्रांनो, तर तिसरा कोणता आलेला आहे, तर तिसरा आलेला आहे सशस्त्र पोलीस शिपाई. ओके, म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल
याच्या अंतर्गत मित्रांनो काय आहे त्याची रिक्रुटमेंट होत असते। आपण इथं बघू शकता त्यांच्या गृह विभागाचे अधिपती राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई गट क ही काय आहे मित्रांनो, तर यासाठी सर्वांसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे। ठीक आहे, तर त्यांची आपण आता अगदी थोडक्यामध्ये जसं की 28 पानाची आहे, परंतु तुम्हाला एकदम सोप्या आता सध्या जे आवश्यक आहे मैदानी किती होणार आहे, लेखी किती होणार आहे ती पण यामध्ये सर्व तुम्हाला दिलेली आहे। टेलिग्राम चॅनलवरती माहिती ती भेटून जाईल। तर बघा ऑनलाईन अर्ज करायचे आहेत मित्रांनो, आजपासून सुरू झालेला आहे। 30 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला करायचे आहेत, पण 30 तारखेची वाट बिलकुल पण बघू नका। काय होतंय शेवटी सर्व्हरला खूप प्रॉब्लेम येतो मित्रांनो। वय जर बघितलं आता तुम्हाला थंबनेलवरती दिसलं असेल की वय संपलं तरी, हो मित्रांनो तसं पण त्यांनी स्पेशल इथं अट दिलेली आहे, ते पण बघूया। आधी नॉर्मली बघून घ्या की नेमकं किती आहे वय। ठीक आहे, तर खुल्यासाठी 18 वर्ष आणि वय कमाल वयोमर्यादा किती दिलेली आहे मित्रांनो, 28 वर्ष दिलेली आहे। हे कधी आहे तर फॉर्मची जी काय लास्ट डेट आहे किती आहे मित्रांनो, 30/11/2022 या तारखेला हे वय काय करायचे तर आपली कन्सिडर करायचे। ठीक आहे, त्यानंतर मागासवर्गासाठी मित्रांनो पुन्हा 5 वर्ष सूट दिलेले आहे। प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्क्रीनवरती आपण बघू शकता आपल्यासाठी किती दिलेले आहे। त्यानंतर समांतर आरक्षण अंतर्गत येणारे उमेदवार त्यांच्यासाठी आपण बघू शकता मित्रांनो, महिला खेळाडू पोलीस पाल्य गृहरक्षक। ओके, तर त्यांच्यासाठी आपण बघू शकता या ठिकाणी किती वयोमर्यादा वाढवून दिलेली आहे। ओके, त्यानंतर जर आपण बघितलं या ठिकाणी मित्रांनो इथं एक आदेश पाठीमागे GR आला होता आणि तो GR पण तुम्हाला मी सांगितला होता ज्यावेळी GR आला, तर ते GR मध्ये सांगितल्याप्रमाणे काय सांगितलेलं बघा, शासन आदेश क्रमांक हा GRचा नंबर आहे। तर जो की 3/11/2022 अन्वये कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे 1 जानेवारी 2022 हे खूप महत्त्वाचं आहे, 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी त्यांची कमाल वयोमर्यादा म्हणजे जे एजबार झालेले आहेत, कधी पण एजबार झालेले चालणार नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या। फक्त या 2020 ते 31 डिसेंबर 2022 म्हणजे ह्या फक्त या वर्षामध्ये। ओके, 1 जानेवारी 2020 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 म्हणजे यांच्या दरम्यान जर तुम्ही एजबार झाला असाल तरी पण तुम्ही आता फॉर्म भरू शकता। म्हणजे त्यावेळेस जरी तुमचं मित्रांनो समजा 28 वर्ष कंप्लीट झालं असेल, ओके, खुल्या प्रवर्गासाठी जर आपण बघितलं समजा 28 वर्ष तुमचं काय झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे। शिपाई चालकसाठी एक उदाहरण घेऊया, कधी झालं तर 2021लाच झालं असं समजूया। ठीक आहे, 2 डिसेंबर 2021ला तुमचं काय झालं 28 वर्ष पूर्ण झालं। मग आता तर तुम्ही किती वर्षाचा असेल मित्रांनो, आता आज तारीख जर बघितली तर आता ही लांब आला तुम्ही, म्हणजे जवळपास तुम्ही 30 वर्षाचा झाला। ठीक आहे, 30 वर्षाचा, मग तुम्ही तर ह्या क्रायटेरियानुसार काय झाला 28च पाहिजे, एज बार झाला। परंतु गव्हर्नमेंटने आपल्याला सूट दिलेली आहे, कारण तुम्ही 2020 ते 2022 या दरम्यान एज बार झाला, म्हणजे तुम्ही तरी पण काय करू शकता फॉर्म भरू शकता। या 2020 ते 2022 दरम्यान जर तुम्ही एज बार झाला असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता असं सांगितलेलं आहे। कोणत्या परीक्षांसाठी, आता ही फक्त पोलीस भरतीसाठीच नाही, या दरम्यान आता तरी तलाठी भरती आली, जरी मित्रांनो कोणती पण भरती येऊ द्या, वनरक्षक येऊ द्या, स्पर्धा परीक्षेतील कोणती गव्हर्नमेंटची रिक्रुटमेंट कोणती पण येऊ द्या, त्यासाठी काय तुम्ही पात्र असाल। ओके, यासाठी पात्र असाल। हा काय फक्त पोलीस भरतीसाठी GR आहे असं नाही, हे सर्वांसाठीच GR लागू केलेला आहे, कारण त्या 2 वर्षात कोणतीच भरती आलेली नव्हती। त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय नको म्हणून काय केलेलं आहे इथं सांगितलेलं आहे। तर इथं वेगवेगळी तुम्हाला काय केलेले आहे मित्रांनो, तर वयाची पात्रता दिलेली आहे। जसे की आता राज्य राखीव बल बघितलं, त्यानंतर त्याच्या अगोदर आपलं चालक पदासाठी आपण बघितलं असेल मित्रांनो, वयोमर्यादा 19 वर्ष ते 28 वर्ष। शिपाई पदासाठी 18 वर्षापासून सुरू होत आहे, परंतु चालकसाठी जर बघितलं तर काय होतं 19 वर्षापासून। आपण इथं बघू शकता हे आहे शिपाई पदासाठी आणि हे चालकसाठी 19 वर्ष कमीत कमी पाहिजे आणि 28 वर्ष जास्त पाहिजे खुल्यासाठी। मग बाकी आपापल्या ह्याच्यानुसार काय करू शकता, इथं वयोमर्यादा बघू शकता। प्रत्येक ठिकाणी काय केलं तो GR ह्यांनी जोडलेला आहे, प्रत्येक यासाठी तो GR त्यांनी जोडलेला आहे, तो GR आहे। तसंच आता आपण जर बघितलं तर सशस्त्र पोलीस शिपाई, ओके, राज्य राखीव पोलीस बल यासाठी जर बघितलं तर काय मित्रांनो 18 ते 25च आहे। ओके, इथं खूप वयाची मर्यादा कमी केलेली खुल्यासाठी। त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता इथं सुद्धा तो GR जोडलेला आहे। ताण घ्यायची आवश्यकता प्रत्येक ठिकाणीच असणार आहे, जेवढ्या पण आता भरती येतील मित्रांनो गव्हर्नमेंटच्या, तर यामध्ये जर तुम्ही एज बार होत असाल, ओके, यामध्ये जर 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 तर काय करू शकता फॉर्म भरू शकता। बघा शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे, पोलीस शिपाई पोलीस चालक आणि सशस्त्र पोलीस पदासाठी शैक्षणिक अर्हता आपल्याला काय पाहिजे मित्रांनो 12वी असणं गरजेचं आहे। काय पाहिजे, कोणत्याही शाखेमध्ये आर्ट असू द्या, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, तुमची फक्त 12वी असणं काय आहे गरजेचं आहे। तुमच्याकडे MSIT तर पाहिजे, सगळ्यांसाठीच काय लागतं मित्रांनो MSIT पण लागतं। जर 12वी नसेल
आता यशवंतराव YCMमधनं काय कायची मित्रांनो एक्झाम ज्यांनी दिलेली असते त्यांची 12वी नाही, ओके, परंतु YCMमधनं बघा YCMचा क्रायटेरिया काय दिलेला आहे, YCM म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, ओके. या विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार यासाठी काय पात्र असणार आहे. अजून पण आपण बघू शकता आपापल्या ह्याच्यानुसार व्यावसायिक शिक्षण वगैरे जर तुमचं 12वी नसेल आणि ऑदर झाला असेल समकक्ष, तर इथं 4 समकक्ष दिलेले आहेत. तुम्हाला लगेचच समजून येईल की तुमचं समकक्ष काय आहे, ओके. तर ते पण इथं इन्क्लूड केलेले आहेत. माजी सैनिकासाठी मित्रांनो इथं थोडीशी सूट दिलेली आहे, ओके. जे माजी सैनिक 15 वर्ष सैनिक सेवा पूर्ण करणाऱ्या बाबतीत नागरी परीक्षा येतात 10वी उत्तीर्ण किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र व 15 वर्ष सैनिक सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर 15 वर्ष त्यांचं पूर्ण असतील तरच त्यांना काय दिलेले आहे, सूट दिलेली आहे. 10वी असेल तरी चालू शकतं सैनिकांबाबतीत. फक्त 8 काय टाकली त्यांनी, 15 वर्ष पाहिजे. नसेल 15 वर्ष तर मग 12वीच त्यांना पण क्रायटेरिया लागू आहे. हे साफ दिले आहे. नक्षलग्रस्त भागासाठी सुद्धा सूट दिलेली आहे मित्रांनो. शारीरिक पात्रता आता जर बघितलं तर काय पाहिजे, पोलीस शिपाई पदासाठी अगोदर बघूया. पोलीस शिपाई पदासाठी काय आहे मित्रांनो, उंची 155 दिली महिलांसाठी आणि पुरुषांसाठी किती दिलेली आहे, 165 दिलेली आहे. पुरुषांसाठी छाती जर बघितलं 79 सेंटीमीटर पाहिजे, त्यापेक्षा कमी नसावी. आणि आपण जर बघितलं फुगवलेली आणि न फुगवलेली यातला फरक किती पाहिजे मित्रांनो, 5 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे जवळपास फुगवून त्यांची 84 सेंटीमीटर झाली पाहिजे, ओके. कमीत कमी बरं का, कमीत कमी 79 ते 84, फुगवले की 84 झाली पाहिजे. ही तर क्रायटेरिया दिलेला आहे, ओके. त्यामध्ये पण काय केलेलं आहे, सूट यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो, जसं की आपण या ठिकाणी बघू शकता, ओके. तर नक्षलग्रस्त वगैरे भागातील म्हणजे हल्ल्यामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत, ओके. त्यांच्यासाठी सूट दिलेली आहे त्यांच्या पाल्यांसाठी वगैरे. तर ही जर आपण त्यामध्ये मोडत असाल तर आपण ही PDF मी टाकतोय टेलिग्राम चॅनलवर, तिथून पाहू शकता, ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो दुसरं पद, जसं की आता इथं जर आपण बघितलं तर काय आहे, तर चालक या पदासाठी आपण बघितलं, चालकसाठी पण काय आहे, 158 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि 165 पेक्षा कमी नसावी आणि 158 कमीत कमी 158 आणि जास्तीत जास्त 165 आपल्याला इथं दिलेले आहे, ओके. कशासाठी, चालक पदासाठी. त्यानंतर आपण जर बघितलं तर सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी काय आहे, 168, ओके. 168. आता हे फक्त पुरुषांसाठीच असतं, त्यामुळे इथं पुरुषांचाच फक्त क्रायटेरिया दिलेला आहे. 168 पेक्षा कमी नसावी असं दिले उंची आणि छाती 79चाच क्रायटेरिया दिलेला आहे, फुगवून आपली 84 तरी झाली पाहिजे. असं इथं मित्रांनो हा क्रायटेरिया आहे. 12वी जर असेल तर तुम्ही काय करू शकता, यासाठी फॉर्म भरू शकता, ओके. परत जॉईन झाल्यानंतर तुम्हाला काय काय काढायचं, ड्रायव्हिंग लायसन्स काढावं लागेल मित्रांनो, हे पण इथं सांगितलेलं आहे, ओके. असेल तर खूपच छान आहे, नसेल तर पुन्हा तुम्हाला वेळ दिला जाईल, त्यामुळे काय ताण घेऊ नका. जर चालक असाल तर त्यासाठी तुमच्याकडे आताच ड्रायव्हिंग लायसन्स असणं पण मित्रांनो असेलच, त्याचं पण काय मित्रांनो ताण घेऊ नका, इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता आवश्यक कागदपत्र मित्रांनो आपण एकदा बघूया. नॉन क्रिमिनल बाबत सुद्धा खाली सविस्तर दिलेलं आहे, ते पण आपण बघूया, कोणत्या आर्थिक वर्षातलं पाहिजे नॉन क्रिमिनल, आणि बाकीची कागदपत्र इथं आपण या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे. तर अशी ही जी काय कागदपत्र 17 टोटल कागदपत्र आहेत मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट आपण काढून ठेवा, ओके. SSC HSC म्हणजे 10वी 12वीचं आपलं उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, MSIT झाले असेल तर ते संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSIT लिहिले त्यांनी, खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल, ओके. त्यानंतर महिला उमेदवारांकरता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती उमेदवार वगळता इतर मागासवर्गीय उमेदवारांकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, ओके. त्यानंतर माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज सर्टिफिकेट, ओके. त्यानंतर गृहरक्षक दलाकरता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, म्हणजे आता सगळ्यांनाच सगळे पाहिजे नाही, त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर हे बाकीचे जास्तीत जास्त तुम्हाला काय हे कागदपत्र लागणार आहेत. जास्त नसेलच तर तुम्हाला फक्त काय मित्रांनो रहिवासी प्रमाणपत्र आणि 10वी 12वीचं प्रमाणपत्र एवढं असेल तरी पण काय करू शकता, आणि MSIT प्रमाणपत्र, हे 3 प्रमाणपत्र असले तरी पण तुमचं चालू शकतं, आणि जन्माचा दाखला, म्हणजे हे 4 प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहेत. NC सर्टिफिकेट असेल तर ते पण तुम्ही काय करू शकता, जोडू शकता, कारण त्याला विशेष मित्रांनो आपण बघू शकता महत्त्व आलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो, आता जे पण नॉन क्रिमिनल बाबतीत बोलत आहेत तर ते अगोदर ते बघूया आणि त्यानंतर काय करूया मग
कशी कशी निवड होणार आहे, काय 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 त्याबाबत पण बघूया. तर जे नॉन क्रिमिनल बाबतीत बोलतात तर त्यांच्यासाठी इथं आपण बघू शकता मित्रांनो, नॉन क्रिमिनलचं काही इथं उल्लेख केलेला आहे. तर बघा इथं नॉन क्रिमिनलचा उल्लेख केलेला आहे. आर्थिक दुर्बल घटक या म्हणजे हे सर्व जे काही या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडत असाल, ओके. NTC, NTB, NTA सगळं काय दिलेलं आहे यामध्ये. त्यानंतर जर आपण बघितलं या उमेदवाराने काय आहे ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत म्हणजे त्याच्यासाठीच लागतं नॉन क्रिमिनल. तर सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या लगतच्या इथून महत्त्वाचं, इथून पुढं खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. इथून पुढं खूप महत्त्वाचं आहे. तर इथून पुढं जे लगतच्या दिलेलं आहे तिथून पुढं खूप महत्त्वाचं आहे, व्यवस्थित वाचा. काय दिलेलं बघा, लगतच्या आर्थिक वर्षाचे मूळ नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. म्हणजे आता काय चाललेलं आहे 2022, लगतचं म्हणजे त्याच्या अगोदर 2021चं. म्हणजेच काय दिलेलं आहे 1/4/2021 ते 31/3/2022 या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिनल मूळ प्रमाणपत्र छाननीच्या वेळी सादर करणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांची निवड रद्द करण्यात येईल. एवढं जबरदस्त इथं वाक्य लिहिलेलं आहे. भीतीदायक वाटतंय, परंतु ताण घेऊ नका. कागदपत्र काढतानाच व्यवस्थित काय करा मित्रांनो, काळजी घ्या. ते तुमच्याकडे आहेत का नाही एकदा चेक करा, ओके. त्यामुळं इथं हे नॉन क्रिमिनलचा मुद्दा मी काय केलेला आहे, मुद्दा म्हणून लिहिलेला आहे, ठीक आहे. चला, त्यानंतर आपण जर बघितलं तर आता काय करूया मित्रांनो, तर जशी की निवड वगैरे काय होणार आहे, काय आहे, तर कागदपत्रांबाबत आपण सांगितलेलं आहे. आता आपण बघूया मित्रांनो, या ठिकाणी निवड प्रक्रिया कशी होणार आहे. परीक्षा शुल्क तर आपण बघितलं इथं 450 आहे सगळ्यांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी 350 आहे, ओके. तसंच आपण जर बघितलं आता कशी होणार आहे पोलीस शिपाई पदाकरता शारीरिक चाचणी. तर बघा आपण जर बघितलं 50 मार्काची काय मित्रांनो शारीरिक चाचणी होणार आहे पुरुष उमेदवारांसाठी पण महिलांसाठी. 1600 मीटर धावणे आहे, 100 मीटर धावणे त्याला 15 गुण आहेत, गोळाफेकला काय 15 गुण आहेत. म्हणजे 1600 मीटरला 20, 15 आणि 15 असे काय मित्रांनो तर 50 गुण आहेत. आणि महिलांसाठी 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक असे टोटल मिळून किती आहे 50 गुण आहेत. पोलीस शिपाई चालकसाठी मित्रांनो काय केलेलं आहे 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक दिलेला आहे. महिलांसाठी 800 मीटर धावणे आणि गोळाफेक दिलेला आहे चालकसाठी. सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी काय दिलेलं आहे 5 मीटर धावणे, ओके. कडक आहे मित्रांनो 5 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक असं 100 मार्काचं काय होणार आहे तर सशस्त्र पोलीस शिपाईसाठी होणार आहे. त्यामुळे याची पण आपण काय करा नोंद घ्या. त्यानंतर शिपाई चालकसाठी कौशल्य चाचणी पण होईल मित्रांनो, त्यांना चालवा येते का, ड्रायव्हिंग लायसन्स येते का नाही. मग आता यामध्ये जर तुम्हाला 50% जरी मिळाली, काय आहे 50% जरी तुम्हाला मिळाली तरी पण काय मित्रांनो तुम्हाला लेखीसाठी संधी भेटणार आहे, ओके. असं नाही की लईच तुम्हाला आउट ऑफ वगैरे मारायचे. 50% मिळाली तरी पण तुम्ही लेखीमध्ये तुमचं करामत दाखवू शकता जर तुमची फिजिकल वीक असेल तर. आणि जर लेखी वीक असेल तर तुम्हाला सगळी करामत काय करावं लागेल, तुमचं जे काय कौशल्य आहे, टॅलेंट आहे, तुमची जे काय ॲबिलिटी आहे ते जास्तीत जास्त तुम्ही काय करा फिजिकलमध्ये दाखवायचा प्रयत्न करा. दोन्हीकडे कुठंतरी आपल्याला काय राहिलं पाहिजे, ॲडव्हान्स राहिलं पाहिजे. तर बघा 50% गुण मिळवणारे उमेदवार जे पण फिजिकलमध्ये 50% मिळवतील त्यांना काय मित्रांनो 1:10 या प्रमाणामध्ये 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्यास बोलवण्यात येईल. म्हणजे 1:10 या प्रमाणासाठी जवळपास मित्रांनो आता आपण जर बघितलं 18,000 जागा, 18,000च्या 10 पट आपल्याला काय करणार आहेत बोलवणार आहेत. म्हणजे जबरदस्त संधी आहे, ताण घ्यायची काय आवश्यकता नाही. लेखीमध्ये मित्रांनो आपण जे काय टार्गेट ग्रुप सुरुवातीला सांगितलं आपण जॉईन केला नसेल तर नक्की करा. लेखीचं ताणच घेऊ नका, ठीक आहे. लेखीचा तुम्ही ताणच घेऊ नका. डेली थोडी प्रॅक्टिस, तुम्हाला अभ्यासक्रम कधी पूर्ण झाला ते पण समजणार नाही, ठीक आहे. पुढं बघा आपल्याला काय दिलेलं आहे तर 90 मिनिटांची ही लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान 40% गुण मिळवणं गरजेचंच आहे. आता तुम्ही म्हणाल मी फिजिकलमध्ये खूप मारले, आउट ऑफ मारलं, इकडं काय थोडंफार मिळवलं तरी कट ऑफमध्ये बसेल वगैरे. कट ऑफ जरी खूप कमी लागला तर कमीत कमी 40% गुण आपल्याला लेखीमध्ये पाहिजे. लेखी परीक्षेत 40% पेक्षा कमी गुण मिळालं तर अपात्र समजण्यात सांगितलेलं आहे. अपात्र तुम्ही डायरेक्ट, ठीक आहे. 40% तर तुम्हाला पाहिजेत, एवढं लक्षात घ्या. पुढं जर आपण बघितलं तर मित्रांनो लेखी परीक्षेसाठी एवढे असतील अंकगणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण. आता ज्या विद्यार्थ्यांनी चालकसाठी मित्रांनो फॉर्म भरलेला आहे तर चालकचं काय आहे तर चालकचं जर आपण बघितलं तर काय शारीरिक चाचणीमध्ये 50% गुण आपल्याला जर मिळवतील, जसं की आता आपण पोलीस शिपाईसाठी बघितलं तेच क्रायटेरिया येत आहे. जे 50% फिजिकलमध्ये मिळवतील त्यांची लेखी परीक्षा होईल 100 मार्काची. परंतु इथं आता चालक पद आहे त्यामुळे त्यांचं ड्रायव्हिंगची टेस्ट तर झाली पाहिजे. म्हणजे लेखीमध्ये पास होतील त्यांच्यासाठी पुन्हा काय मित्रांनो त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे, हे सुद्धा इथं आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं त्यांचा जर अभ्यासक्रम बघितला, ओके, तर लेखीचा अभ्यासक्रम काय आहे चालकसाठी अंकगणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालवणे वाहतुकीबाबत नियम, तर हे पण त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे.
त्यानंतर बघा सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरता काय सांगितलेलं आहे, तर सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी काय आहे, तीच क्रायटेरिया आहे की जे 50% फिजिकलमध्ये मिळवतील त्यांची काय मित्रांनो 100 गुणांची लेखी परीक्षा होईल आणि उमेदवारांनी लेखी परीक्षेत 40% मिळवणे गरजेचं आहे. ओके, नसेल तर अपात्र समजण्याने तोच मुद्दा दिलेला आहे. लेखी चाचणीचा कालावधी काय आहे, 90 मिनिटाचा आहे. ओके, लेखी चाचणी काय आहे, 90 मिनिटाचा. अभ्यासक्रम काय काय आहे आपण बघू शकता मित्रांनो, तर राज्य राखीव पोलीस बलातील ही जी काही भरती आहे मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल, तर त्यांच्यामध्ये काय आहे, अंकगणित आहे, सामान्य ज्ञान आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि मराठी व्याकरण आहे, असं यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर काय दिलेलं आहे, तर हे सामाजिक आरक्षण दिलेलं आहे मित्रांनो. त्यासाठी मी मगाशी वाचून दाखवलं की नॉन क्रिमिनलचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला ह्या डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे आहेत. ओके, तर बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. अजून पण तुम्हाला स्पेशल काय पाहिजे की बाबा मी अनाथांचं आरक्षण मिळवतो आहे, मी अजून कोणतं आरक्षण मिळवतो आहे आधी, तर ती संपूर्ण माहिती मी काय करतो मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवरती PDF टाकतो आहे, तिथून तुम्ही स्पेशल पाहत चला, कारण संपूर्ण मोठी PDF आहे. संपूर्ण वाचत बसलं तर काय होईल, व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. आता बघा, काही महत्त्वाच्या अटी किंवा टिप यांनी दिलेली आहे की आता आपले जे काही कागदपत्र आहेत मित्रांनो, प्रमाणपत्र, तर ते प्रमाणपत्र अर्ज भरतानाच आपल्याकडे पाहिजेत, हे पण लक्षात घ्या. ओके, अर्ज भरतानाच पाहिजे. तुम्ही म्हणाल की बी सिलेक्शन झाल्यानंतर वगैरे देईल नंतर, तर तसं नाही, त्याची डेट चेक केली जाईल मित्रांनो. अर्ज भरताना जर असतील तरच ते व्हॅलिड धरले जातील. ओके, सर्व काही बरोबर आहेत का नाही आताच पाहून घ्या, असं यामध्ये सांगितलेलं आहे. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करू शकत नाही. पोलीस शिपाईसाठी एकच अर्ज करू शकता, 2 पोलीस शिपाईसाठी करू शकत नाही. या सोलापूर पोलीस साईडला बी केला पोलीस शिपाई पदासाठी आणि तिकडं रायगड पोलीस शिपाईसाठी पण केला, असं नाही चालणार. कोणते तर एकाच पोलीस शिपाई. त्यानंतर तुम्ही दुसरा अर्ज करू शकता पोलीस चालकसाठी पात्र असाल तर. ओके, त्यानंतर आपण तिसरा अर्ज करू शकता मित्रांनो राज्य राखीव बलसाठी. ओके, असे 3 अर्ज करू शकता, फक्त डबल करू नका, एकाच घटकामध्ये डबल करू नका असं सांगितलेलं आहे. जर तुमची चुकीची माहिती आढळली तर रद्द करण्यात येईल वगैरे वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा, ही संपूर्ण माहिती मित्रांनो बऱ्यापैकी आपण फॉर्म भरण्यासाठी जी आवश्यक आहे ती तुम्हाला दिलेली आहे. अभ्यास करण्यासाठी सुद्धा जी आवश्यक आहे ती पण तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळं फॉर्म भरायला चालू करा. त्यानंतर आता हमीपत्र वगैरे वगैरे ही तर माहिती दिलेली आहे. ओके, तर आता सध्या मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी एवढीच माहिती आवश्यक आहे. फॉर्म भरून टाका आणि अभ्यासाला लागा. सोबतच पोलीस भरती टार्गेट ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तात्काळ मित्रांनो संपर्क करा 7248439076 या नंबरवरती, आणि फोनपे किंवा गुगलवर पे सुद्धा याच नंबरवरती करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.